गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पहा आता आपण आज जो आपला नवीन चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करतोय साऊंड. वी स्टार्ट द न्यू चॅप्टर दॅट इज साऊंड, लेसन नंबर 12 सायन्स 1. ओके. पहा इन लास्ट पिरियड आपण स्टडी केला होता रिफ्लेक्शन ऑफ लाईट, लाईट बद्दलच्या कन्सेप्ट आपण घेतल्या होत्या. ओके. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे साऊंड, द अनदर पर्टिक्युलरली फिजिकल कन्सेप्ट दॅट इज साऊंड. देन व्हॉट इज द साऊंड. साऊंड आपण कशाला म्हणतो. जनरली आपण बऱ्याचदा रोजच्या डेली लाईफमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकतो, जसं आपण मराठीमध्ये त्याला आवाज म्हणू. तर ऍक्च्युली साऊंड म्हणजे काय होतं, जसं आपण लाईटची डेफिनेशन लिहिली होती, इट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन विच कॉजेस द सेन्सेशन ऑफ विजन, दॅट इज कॉल्ड एज लाईट. त्याच प्रकारे याची सुद्धा आपण एक डेफिनेशन लिहू शकतो की साऊंड म्हणजे काय. हे सुद्धा एक विशिष्ट प्रकारच्या वेव्स आहे. इट इज वन ऑफ द टाइप ऑफ वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स विच कॉजेस द सेन्सेशन ऑफ हिअरिंग, सेन्सेशन ऑफ हिअरिंग, दॅट इज कॉल्ड एज साऊंड. आता हे जे साऊंड असेल, नाव द साऊंड याला एक पर्टिक्युलरली प्रपोगेशन साठी एक मीडियम चाहिए. म्हणजे पर्टिक्युलरली वी कॅन से फॉर द प्रपोगेशन ऑफ साऊंड इट नीड्स द मीडियम. इट्स नीड्स द मीडियम, आयदर इट इज ऑफ द सॉलिड, लिक्विड ऑर द गॅसियस. कुठल्याही प्रकारचं मीडियम असेल, 3 टाइप्स ऑफ मीडियम्स आर देयर, सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस. ओके. So that we can say the sound having the particular medium for the propagation. Propagation साठी त्याला प्रसारण होण्यासाठी एक medium ची आवश्यकता असतं. ओके. त्यानंतर थर्ड थिंग आपण जर साऊंड बद्दलची जर एक पर्टिक्युलर घेतली तर हाऊ मेनी टाइप्स ऑफ द साऊंड, इन विच फॉर्म ऑफ द साऊंड इज क्रिएटेड. साऊंड कुठल्या पर्टिक्युलरली फॉर्म मध्ये क्रिएट होतो, तो साऊंड इज क्रिएटेड इन द फॉर्म ऑफ वेव्स. द वेव्स आर फॉर्म्ड देयर and this is the sound, okay, which creates the sensation of the vision, sensation of the hearing, that is called as sound. Okay. Now this sound is of 2 types. दोन प्रकारचे साऊंड आहे. One, it is the longitudinal sound and second there is the transverse sound. Then how can you compare or how can you differentiate the longitudinal and the particular transverse waves or the transverse sound. Now look at the figure. आता फिगर मध्ये बघतोय आपण, बघा. सपोज मी या ठिकाणी एक प्रपोगेशन करतो. सपोज हेयर इज अ स्पीकर. हा एक स्पीकर घेतला आपण, ठीक आहे, आणि याच्यापासून साऊंड क्रिएट होत आहे. सपोज दिस इज द पर्टिक्युलरली प्रपोगेशन ऑफ द साऊंड. नाउ इट इज इन द फॉर्म ऑफ वेव्स, वेव्हच्या फॉर्म मध्ये. सो दॅट ओके. नाउ व्हेन दिस पर्टिक्युलरली वेव्स ऑफ द साऊंड आर पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन, to the direction of propagation. Suppose this is the direction of propagation from the source. सोर्स पासून साधारणतः वेव्स प्रोपोगेट होता है. सो दैट वी कैन से दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ साउंड. And when these sound waves are parallel to the direction of propagation of sound, then such waves are called as the longitudinal waves. अशा waves ला म्हणतो आपण longitudinal waves. Understand? Means what? The waves or the sound waves which are parallel to the direction of propagation is called as longitudinal waves. Okay. And second type of wave, that is the transfer. Then what is the transfer? Just like we take here the example, if you throw the stone in the water. आपण समजा एखादा स्टोन, दगड पाण्यामध्ये टाकला, then what happens? त्याच्यामध्ये आपल्याला तरंग लाटा उमटलेल्या दिसतात. Now these are the waves. या वॉटरच्या वेव्स झाल्या. Just like this, there's some kind of the sound waves which are particularly perpendicular to the direction of propagation. प्रपोगेशनच्या डायरेक्शनला जर त्या साऊंड वेव्स जर परपेंडिक्युलर असेल, जस्ट लाईक दिस, then it is called as, now these are the particular direction of propagation of sound, but the wave is perpendicular to the direction of propagation of sound, then it is called as the transfer wave. In this way there are the 2 types of waves. One is the longitudinal wave and second there is the transfer wave. Okay. आता काय होतं, पुढचा जो आपला कन्सेप्ट आहे जनरली तो आहे आपला पर्टिक्युलरली व्हॉट इज द कन्सेप्ट रिलेटेड टू द साऊंड व्हाईल इट प्रपोगेट. जेव्हा तो मीडियम मध्ये प्रपोगेट होतो त्याच्याशी रिलेटेड कुठल्या कुठल्या कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्ट आपण पुढच्या पिरियड मध्ये शिकतोय. ओके. थँक्यू.